छत्रपती शिवाजी महाराज की मी प्रणोती विनोद ढोबळे. मी प्रभाग 11 मधनं सर्वसाधारण महिलेचा इथे फॉर्म भरायला आला याच कॉर्पोरेशनला आणि मनसे पक्षातर्फे मी फॉर्म भरते आहे. कालच आम्हाला एबी फॉर्म देण्यात आला राजूभाऊ यांच्याकडून आणि चंदूभाऊ लाडे जे आहेत त्यांचं काम खूप मोठं आहे आमच्या प्रभाग 11 मध्ये. त्यांच्यासोबत मी आज फॉर्म भरायला आले आहे. आमचं जे पक्ष आहे तो मनसे आहे आणि मनसे म्हणजेच हृदयातून काम करणारा आहे, विकास करणारा आहे. राजू आपल्या चंदूभाऊसारखे तडफदार नेते आज माझ्यासोबत आहे याचाही मला आनंद होत आहे आणि जो विकास करायचा आहे तो आम्ही करू. महत्त्वाचं म्हणजे बरेचसे कामं जे थांबलेले आहेत, तिथे योग केंद्र नाही आहे, तर योग केंद्र आम्हाला सुरू करायचं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मी बरेच अनेक वर्ष काम केलं आहे. तेही मला पुढे न्यायचं आहे. त्यांच्यासाठी सुविधा करायच्या आहे आणि ज्या काही स्वच्छतेच्या सुविधा आहे आमच्या प्रभागामध्ये डासांचा खूप प्रकोप आहे तोही मला त्याच्यावरही नियंत्रण आणायचं आहे आणि अशी बरेचसे कामं आहेत जे आम्ही करणार आहोत आणि तुम्हा सर्व जनतेचा आम्हाला साथ असणार आहे आणि येत्या निवडणुकीत आम्ही खरंच बहुमताने विजयी होऊ याची मला आजपासूनच मी खात्री देते. मी चंदू लाडे, मनसे शहर अध्यक्ष. मी प्रभाग क्रमांक 11 ड आरक्षणातून उभं होतो आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मला एबी फॉर्म दिलेला आहे आमचे पक्षाचे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या हातून. आतापर्यंत आम्ही जनतेच्या हिताचे जे कामं करत आलेलो आहे, जनतेसाठी लढलो आहे. आज ती वेळ आली आहे जनतेला आता आम्ही आमच्यासाठी काहीतरी करण्याची. मतदारांनी आता आम्हाला आपलं मतदान आशीर्वाद म्हणून द्यावं जेणेकरून आम्ही पुन्हा चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने जनतेच्या प्रश्नावर भांडू शकतो, आंदोलन करू शकतो आणि त्यांना न्याय भेटून देऊ शकतो. या निवडणुकीला तुम्ही उभं काय अजेंडा आहे? अजेंडा प्रभाग क्रमांक 11 ड मध्ये विविध प्रकारच्या समस्या आहे. गोरेवाड्यातील पाण्याचा प्रश्न आहे, OCWचा पाण्याचा प्रश्न आहे, पिवळी नदीचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, असे विविध प्रश्न आहे. दवाखान्याचा प्रश्न आहे, मराठी शाळा बंद पडलेली आहे. त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये जो महानगरपालिकेचा दवाखाना आहे तिथे गोळ्या उपलब्ध राहत नाही. रस्त्यांनी जागोजागी खड्डे पडलेले आहे. आता निवडणुका आल्या म्हणून काही लोकांनी जे रस्ते बनवले त्याला 8-10 दिवसातच खड्डे पडले. तर भ्रष्टाचार वाढलेला आहे. अशा कित्येक समस्या, लोकांना नळाच्या पाण्याचं बिल जास्त येतं आहे, इलेक्ट्रिकचं बिल जास्त येतं आहे. अशा खूप जास्त समस्या आणि कितीतरी मोठ्या प्रमाणात लोक त्रस्त आहे. त्या सर्व त्रासलेल्या लोकांच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात करेल.